रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरी कृष्ण हरी जय जय हरि जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवतच कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. निदान रेगा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. जय विठोबार कुमार, बार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार जय कुमार, विठोबार कुमार, विठोबार जय कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. दान देगा देवा, दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. दान देगा देवा, दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. तुझा
सर्व जोडी ती माती सर्व जोडी सर्व जोडी सर्वांनी टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल 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 बोला पुंडली भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा.
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 हरी हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रणीला मुदाभं जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुळसीमाला कंदरं कंजनेत्रं सदेह धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुमचे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुरादिक प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडासा ऐकू राहू द्या. भक्तीचे मुकुटमणी ज्ञानश्रेष्ठ वैराग्याचे महामेरू तत्वनिष्ठ अभय देणारे नवे नवे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर सुद्धा ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं असे असणारे ब्रह्मस्वरूप जगदवंद्य या जगताचे मायबाप असणारे दिनवत्सल्य दया सिंधू करुणावंत आणि सर्वभूत हितेरता असे असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. मात्र या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे. खऱ्या अर्थानं असं म्हणतात अंत ही आरंभ आहे आणि आज ते खरं झालंय. कीर्तन संपायच्या वेळी सुरुवात आहे आणि म्हणून शेवटापासून सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि त्या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या या शिवनेर गावामध्ये अखंड हरिनाम सोहळा खऱ्या अर्थानं कार्तिक स्नानानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सोहळा आणि या अखंड हरिनाम सोहळ्यातील आजची जागराची अर्थात मागणीची कीर्तनाची सेवा कशाची मागणी करण्याची म्हटलं तरी हरकत नाही. मागणीची सेवा ही माझ्या वाट्याला आली. असो सेवेकरता बरीचशी मंडळी उपस्थित आहे. ज्ञात अज्ञात उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया. श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री
संतांची ये माता चरणावरे श्री संतांची ये माता चरणावरे साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उतरे विश्रांती पावलो सांभाळ उतरे साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उतरी विश्रांती पावलो सांभाळ उतरी ऋषी संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सकळ संत वृंदांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करून आजच्या आपल्या सेवेला प्रारंभ करू. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबा यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि मागणीपर प्रकरणातील आहे. आता जसं आहे तसंच राहू द्या. अभंग तुकोबा यांचा आणि मागणीचा अभंग. खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हटला की आजचा दिवस म्हणजे मागणीचा दिवस आहे आणि मागणी आणि संत हे समीकरण पाहिलं तर मुळात हे समीकरणच कधी जमत नाही. कारण जर संत आहेत तर संत कधीही मागणी करत नाही आणि जर मागणी करणार आहे तर मागणी करणाऱ्याला कधीही संत म्हणत नाही. वाक्य लक्षपूर्वक ऐका. जर संत असतील तर संत कधी कोणाकडे काही मागत नाही आणि जर एखादा कधीही कोणाकडे काहीही मागत असेल तर त्याला आम्हाला संत म्हणता येत नाही. मग जर संत मागत नाही, मागणारा संत असत नाही, मग तुकोबरायांचा अभंग मागणीचा कसा? हा तर बघा, गाथ्यामध्ये पाहिले तर बरेच अभंग आम्हाला मागणीचे दिसून येतील. असं म्हणतात की संतांनी कधी कोणाकडे काहीही मागितलं नाही. मग जर संत मागतच नव्हते मग मागणीचे अभंग आले तरी कुठून हो? संत कोणाकडे मागत नाही यात नवल नाही, ते देवाकडेही काही मागत नाही. हा असा पुरावा आम्हाला सापडेल. पण देवाकडे काही मागत नसताना मग संतांनी या ठिकाणी मागणी केली. आमचे तुकोबाराई या अभंगामध्ये मागणी करतात. ते कसं तर बघा, संत जे आहेत ते संत जरी कोणापुढे मागत नसले तरी मागण्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. मागणी करत असताना समोरच्याची एखादी गोष्ट मागितली तर ती मागणीमध्ये बसते. परंतु आमचे संत हे एखाद्या व्यक्तीकडे मागणं मागत नाही. ज्यावेळी आमचे संत देवाजवळ काही मागणी करतात त्यावेळी ते संत देवाशिवाय इतर काही मागत नाही आणि म्हणून संत आणि मागणी हे समीकरण जुळत नाही. असो, या अभंगाचा विचार केला तर हा अभंग घेणं म्हणजे विचारात नव्हतं, पण आत्ताच्या परिस्थितीनुसार घ्यावा असा विचार झाला. कारण जवळपास कीर्तन चालू व्हायला वेळ झाला. खऱ्या अर्थानं मला आज देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. अभंग चौचरणी आहे आणि तो अभंग घ्यायचा होता. पण या ठिकाणी आल्यानंतर विचार केला चौचरणी अभंग, अभंगाला 4 चरण, त्यात एका प्रमाणाला 4 चरण. मग अशा पद्धतीने जर विचार केला तर त्याच्याकरता आपल्याला पहाटेचे 4 वाजतील आणि बरोबर काकडा समाप्तीची वेळ होईल. आणि म्हणून तो अभंग न निवडता अगदी साधा सोपा सर्वांच्या परिचयाचा अभंग निवडावा, जेणेकरून परिचय असला की माणूस कंटाळत नाही. आणि म्हणून परिचयाचा अभंग निवडावा त्या उद्देशाने या अभंगाची निवड केली. हा अभंग निवडण्यामागचा आणखी एक उद्देश म्हणजे घरामध्ये आम्ही बसलेलो असताना फर्डेबाबांनी सांगितलं, आता देवाकडे म्हणे एकच मागणी आहे. या आमच्या ग्रामस्थांची देवाकडे एकच मागणी आहे, बस फक्त आम्हाला त्याचा विसर पडता कामा नये आणि आमच्या कार्यक्रमामध्ये खंडन येता कामा नये. आणि म्हणून त्या उद्देशानं या अभंगाची निवड केली. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करत असताना एक आगळ्या वेगळ्या प्रकारची मागणी करतात. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर देणं कोणावर आधारित असतं? आपल्यावर आधारित असतं की जो आपल्या पुढे मागतो त्याच्यावर आधारलेलं असतं. समजा तुम्हाला जर तुमच्या पुढे एखादा व्यक्ती आला म्हणे मला फार गरज आहे, थोड्याफार पैशांची मदत करा, आवाज थोडासा राहू द्या, आणि थोड्याफार पैशांची मदत करा असं सांगितल्यानंतर आपण आपल्या इच्छेनं त्याला पैशाची मदत करतो की समोरचा मागेल तेवढे सहज काढून देतो? एखादा व्यक्ती ज्यावेळी आपल्याकडे मागणी करतो त्यावेळी त्याला त्यातलं किती द्यावं हे आपल्या हातात असतं. पण आजच्या अभंगामध्ये तसं नाही. तुकोबाराय ज्यावेळी आमच्या भगवंताकडे मागणी करतात ना त्यावेळी तुकोबारायांनी केलेली मागणी ही तुकोबारायांच्या हातात आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा जर तुला मला काही द्यायचंच असेल, देवानं फार आग्रह केला म्हणे तुकोबा
अहो तुमच्या सेवेनं माझ्यावर एवढे ऋण झाले आहेत की आता या ऋणातून मुक्त होणं मला काही शक्य होणार नाही. म्हणे काहीतरी मागा ना. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा नाही रे, आम्ही मागतच नाही. तरी सुद्धा देवानं फार आग्रह केला. आणि एखादा व्यक्ती ज्यावेळी आपल्याला फार आग्रह करतो ना, एखादा मोठा व्यक्ती फारच आग्रह करत असेल तर असं म्हणतात त्याचा आग्रह टाळू नये. त्याचा आग्रह टाळल्यानं आपल्याला दोष लागतो. आणि म्हणून देवानं फार आग्रह केला. तो आग्रह तुकोबारायांना टाळता येत नाही. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, ठीक आहे देवा, तू माग म्हणतोस ना तर मी मागतो, पण माझी मागणी ऐकून घे. तू मला हेच दे. तुला जर मला काही दान द्यायचं असेल तर तू मला हेच दान दे. कोणतं दान दे? की जेणेकरून मला तुझा विसर पडता कामा नये, अर्थात देवाचा विसर होऊ नये. हे दान तुकोबाराय देवाकडे मागतात. त्यावेळी देवानं प्रश्न केला, तुकोबा, आयुष्यात तुमच्या आयुष्यात तरी असा एकही प्रसंग घडला नाही की ज्या प्रसंगात तुम्हाला माझा विसर पडला. उलट स्वतःचा विसर पडला, पण तुम्हाला माझा विसर कधी पडला नाही. आणि माझा आठव ठेवून तुम्ही असं नेमकं काय करणार आहात? तुकोबाराय म्हणतात, देवा, तुझा जर मला सतत आठव राहिला ना तर मी काय करेन? मोठ्या आनंदानं आवडीनं तुझ्या गुणांचं गायन करेन. काय? मोठ्या आवडीनं तुझ्या गुणांचं मी गायन करेन. आणि माझ्या करता ती माझ्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती असेल. हा, तुकोबारायांना देव म्हणतात, तुम्हाला जर संपत्ती जोडायची आहे ना तर तुम्हाला मी मुक्ती देतो, तुम्हाला मी धन देतो, तुम्हाला मी संपदा देतो. हा, ती घ्या ना. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा, मला मुक्तीही नको, धनसंपदाही नको. जर याच्या उलट तुला मला काही द्यायचंच असेल तर मला त्या संतांची संगती दे. हा, बाकी मला काहीच नको. आणि हे सर्व मला या ठिकाणी आल्यानंतर उपभोगता यावं याच्या करता या मृत्यू लोकामध्ये तू मला आनंदानं सुखानं गर्भवासाला घाल. असं थोडक्यात या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे दान मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात मागणीपर प्रकरणातील तुकोबारायांचा अभंग. आता मी सुरुवातीलाच म्हटलं, संत आणि मागणी हे समीकरण मुळात जुळत नाही. कारण जर मागतो त्याला आम्हाला संत म्हणता येत नाही. मला सांगा, एखादा रोज उठला तुमच्या दारापुढे हात पसरत आला तर त्याला संत म्हणता येईल का? समोरचा व्यक्ती जर काही आपल्याकडे मागतोय तर त्याला संत म्हणत नाही. कारण आमच्या संतांचंच म्हणणं आहे की जो कोणी भिक्षापात्र घेऊन तुमच्या पुढे हात पसरतो त्याचं जीवन हे लाजिरवाण आहे. महाराज म्हणतात, भिक्षापात्र अवलंबविणे जळोचिने लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वदा. हा, त्याचा देव सुद्धा अभेर करतो. म्हणजे एखाद्याच्या समोर जाऊन हात पसरणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मग ही गोष्ट जर लाजिरवाणी आहे तर संत मागतात, तुकोबाराय मागतात ते कसं? तर बघा, संत मागत असताना काही गोष्टींची मागणी संत करतात तर काही गोष्टींची मागणी संत करत नाही. कारण काही गोष्टी मागणं हे उचित आहे आणि काही गोष्टी मागणं हे अनुचित आहे. तुकोबारायांचं सुद्धा काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित. वडिलांची रीत जाणतस, वडिलांची रीत जाणतस, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित. वडिलांची रीत जाणतस, वडिलांची रीत जाणतस, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित. महाराज म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही गोष्टी मागणं हे अनुचित आहे. पण ज्या अर्थी काही गोष्टी मागणं अनुचित आहे त्या अर्थी काही गोष्टी मागणं उचित आहे की नाही? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना? काही गोष्टी मागणं जर अनुचित आहे तर काही गोष्टी मागणं उचित आहे. अजून पण नाही कळत?
जर काही मागणे म्हणजे काही गोष्टींची मागणी करणं अनुचित आहे, म्हणजे काहीतरी मागणं उचित आहे ना. मला सांगा, तुम्हाला फार तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेला समोर एका माणसाच्या हातामध्ये तुम्हाला पाण्याची बॉटल दिसली आणि तहानेनं व्याकुळ झालेलं असताना तुम्ही जर त्याच्याजवळ पाण्याची मागणी केली तर मला सांगा, ती मागणी उचित आहे की अनुचित आहे? म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे? बरोबर आहे की चुकीची आहे? याच्या पुढचे शब्द आणखी असतील तर विचारून घ्या. जर तहानेनं व्याकुळ झालेला माणूस आहे, त्याच्या समोर पाण्याची बॉटल हातामध्ये असणारा माणूस दिसला तर त्यानं पाणी मागणं हे उचित आहे. म्हणजे काही गोष्टी मागणं अनुचित आहे, परंतु काही गोष्टींची मागणी करणं हे उचित आहे. या नियमाप्रमाणे संत काही गोष्टी मागत नाही, कारण काही मागणं हे अनुचित आहे, परंतु काही मागणं उचित आहे ना. हा, तुकोबारायांना देव फार आग्रह करतात, तुकोबा अहो काहीतरी मागा ना, मागा काहीतरी. पण आमचे तुकोबा देवाला म्हणतात, देवा अरे माझ्या घराण्यामध्ये आजपर्यंत तुझी सेवा करत आले, पण आजपर्यंत कोणी सुद्धा काहीही मागितलं नाही आणि अशा वेळी मी मागणं हे मला उचित वाटत नाही. देवा अरे माझ्या वडिलांपासून परंपरागत माझ्या घरामध्ये तुझी सेवा करत आले, तुझी वारी करत आले, हा केवळ आणि केवळ तुझं चिंतन करत आले, पण आजपर्यंत कोणीही काहीही मागितलं नाही आणि मी माझ्या घराण्याची परंपरा पाळणारा व्यक्ती आहे आणि म्हणून माझ्या वडिलांची मिरासी आहे. काय मिरासी आहे माझ्या वडिलांची? की सतत तुझ्या चरणांची सेवा करणं. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ओ माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ओ तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबा म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी आहे, अर्थात परंपरा आहे. काय परंपरा आहे? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा करणं ही आमची परंपरा आहे आणि मी माझ्या परंपरेचा दास आहे. आजकाल प्रत्येक जण आपली परंपरा पाळतच असं नाही, परंपरा शिल्लकही राहिला नाही, पण तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या परंपरेचा दास आहे, कारण वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकळीत लाज कोणा. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या वंश परंपरेचा दास असल्या कारणानं हे लाजिरवाणं कृत्य देवा मी करणार नाही, तुझ्याकडे मी मागणारच नाही. पण काय असतं ना, एखादा व्यक्ती फारच आग्रह करतो, मग नाईलाजानं कधी कधी सांगावं लागतं, ठीक आहे मग असं करा. तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. तुकोबारायांनी मागणी केली, पण मागणी करणाऱ्यांमध्ये प्रकार आहेत बरं का. काही लोकांचं असं असतं जे सेवा अजिबात करत नाही, परंतु मागणी मागताना इतकी आवाढव्य मागतात, हा की ती मागणी आणि सेवा यांचा समतोलच बसत नाही. काहींचं असं आहे, ते सेवाही करत नाहीत आणि मागणीही मागत नाहीत. काही लोक असे आहेत जे जेवढी सेवा करतात ना तेवढंच मागतात, म्हणजे जेवढी सेवा तेवढीच मागणी. आणि काहींचं असं आहे जे सेवा भरपूर करतात परंतु मागणी मात्र अजिबात करत नाही. थोडं डोक्यावरून गेलं तर सरळ करून सांगतो. पहिला प्रकार, सेवाही करत नाही आणि मागणी मागत नाही. मला सांगा, असं कोणी तुमच्या परिचित आहे का जो देवाला मानतच नाही? मंडपामध्ये नसेल, कारण मानत नसणारा माणूस मंडपामध्ये येणार नाही, पण तरी सुद्धा एखादा व्यक्ती तुमचा परिचित जो देवाला मानतच नाही. देवाला न मानणारी जी लोक आहेत ना, ती देवाची सेवाही करत नाही, अर्थात सेवाही करत नाही आणि मानत नसल्या कारणानं त्याच्याकडे मागण्याचाही प्रश्न येत नाही. आता इतरांच्या नकळत जर मागत असतील तर माहित नाही, जगासमोर मी काहीच मागत नाही असा दाखवणारा व्यक्ती सुद्धा आतून भरपूर काही मागत असतो, फक्त आपल्याला ते कळत नाही. हा, काही लोक सेवाही करत नाही, मागणीही करत नाही. हा, मुळात जे देवाला न मानणारे लोक आहेत ना, ते देवाची सेवाही करत नाही
आणि त्याच्याकडे काही मागतही नाही. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, जेवढी सेवा करतात ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्यांची मागणी असते. म्हणजे सेवा थोडी आहे परंतु मागणी मात्र फार आहे. कीर्तनात आल्यानंतर कधी कधी एकच चाल असते, कधी कधी सगळ्या कीर्तनात एकच चाल, परंतु एका चालीवर मागणी भरपूर आहे. कधी कधी आल्यानंतर फक्त एकच चरण वाजवतात पण मागणी. आता आमचं कधी कधी आल्यावर अभंगाच्या एकाच शब्दावर बोलतात पण मागणी. अर्थात मागणाऱ्यांचं असं आहे, सेवा थोडी आहे पण त्याच्या बदल्यामध्ये केलेली जी मागणी आहे ना ती फार मोठी आहे. मागणी फार अवडव्य आहे. हा, आता तुम्ही समजू नका हे फक्त आमच्याच बाबतीत लागू होतं, सगळ्यांच्या बाबतीत लागू होतं. नवीन घर बांधलं लोक सत्यनारायण करतात ना. सत्यनारायणाची पूजा केली की ब्राह्मणाला बोलवलं जातं. ज्यावेळी ब्राह्मण घरी सत्यनारायण घालतो त्यावेळेला तो ब्राह्मण एक श्लोक म्हणतो, अस्माकं सकुटुंबनाम सपरिवारनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्यम प्राप्त्यर्थम वने इस्पित सकळ कामना सिद्ध्यर्थम. सोडा पाणी. आता इथे एवढं पाणी झालंय, पाणी सोडण्याचा प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा सोडा पाणी म्हटल्याबरोबर खरोखर वरून हातावर पाणी आलंय बरं का. महाराज म्हणतात यांची सेवा जर पाहिली तर सत्यनारायणाच्या पूजेला मला सांगा देवाला किती गोष्टी अर्पण केल्या जातात. लोकांची सत्यनारायणाची पूजा जर करण्याची पद्धती पाहिली ना तर फार आगळी वेगळी आहे. ज्यावेळी सत्यनारायणाच्या पूजेची सामुग्री आणायला बाजारामध्ये जातात त्यावेळी पूजेची सामुग्री ही वेगळी ठेवलेली असते. नासक्या सुपाऱ्या, कुसक्या खालका, विड्याची पानं आणली तर त्याला कधी कधी होल पडलेले असतात. बरं, देवाला वाहण्याकरता जी सामुग्री आणली ती सामुग्री सुद्धा आम्ही उत्तम दर्जाची आणत नाही. देवा करता तूप पाहिजे ना तर तूप आणायला गेल्यानंतर काय सांगतात माहितीये, हे फक्त हवन कुंडामध्ये टाकायचे म्हणे. हवन कुंडामध्ये टाकण्याकरता ओरिजिनल म्हणजे शुद्ध गाईचं तूप कोणी आणत नाही, हवन कुंडात टाकायचे म्हणे. ते जाळूनच जाणार आहे. अहो साधं एखादं भेसळ केलेलं असलं तरी चालेल. अहो देवाला जी सामुग्री आम्ही अर्पण करतो ती सामुग्री सुद्धा आम्ही शुद्ध वापरत नाही. देवाची पूजा करताना आम्ही वापरणाऱ्या गोष्टी किंवा आम्ही अर्पण केलेला भाव हा अतिशय कमी आहे, पण त्याच्या बदल्यात केलेली मागणी जर पाहिली तर महाराज म्हणतात अस्माकं सकुटुंबनाम सपरिवारनाम. सगळ्या कुटुंबाला, त्यांच्या सगळ्या परिवाराला काय मिळू दे, क्षेम स्थैर्य आयु आरोग्य हे सगळं काही प्राप्त होऊ दे, त्यांच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. कोण मागतं देवाकडे? नासक्या सुपाऱ्या आणि कुसक्या खारका अर्पण करणारा साधारण माणूस. अर्थात सेवा थोडी आहे पण त्या सेवेच्या बदल्यात केलेली मागणी जी आहे ती मागणी फार मोठी आहे. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असा आहे, जेवढी सेवा करतात ना तेवढीच मागणी असते, त्याच्या व्यतिरिक्त जास्त मागणी करता येत नाही आणि करायची असेल तर मोर्चा काढावा लागतो. नाही कळत? जेवढी सेवा तेवढीच मागणी, आणि जर सेवेपेक्षा जास्त मागणी करायची असेल तर मग मोर्चा काढावा लागतो, आमच्या पगारात वाढ करा. बरोबर ना? जेवढे दिवस कंपनीमध्ये काम करतात तेवढेच दिवसाचा पगार मिळतो, पण काम केलेल्यापेक्षा जास्त पगार मिळावा अशी अपेक्षा असेल तर लोक मोर्चा काढतात म्हणे आम्ही रस्त्यावर येऊ. पण जेवढी सेवा तेवढीच मागणी. कंपनीमध्ये 30च्या 30 दिवस भरले तरच तुम्हाला पूर्ण पगार, नाही भरले तर कमी, परमनंट वाले सोडून. अर्थात जेवढी सेवा आहे ना तेवढंच मागणं, त्याच्यापेक्षा जास्त मागताही येत नाही आणि मागतही नाही. हा झाला तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार असा आहे, ते सेवा फार करतात मात्र मागणी अजिबात नाही. आमच्या संतांच्या बाबतीत विचार केला, संत सगळ्या गोष्टी देवाला अर्पण करतात, अगदी प्रारब्धानं मिळाल्या जेवढ्या गोष्टी मिळाल्या ना ते सुद्धा देवाला अर्पण करतात, पण ते संत कधीही देवाकडे मागत नाही. तुकोबाराय त्याच्या पुढची भूमिका वापरतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. तुकोबाराय स्वतःचा प्राण सुद्धा देवाला अर्पण करतात. याचा अर्थ असा नाही एखाद्या खांबाला जाऊन लटका, आत्महत्या करा आणि देवाला प्राण अर्पण करा, याला प्राण अर्पण करणं म्हणत नाही. नाहीतर कीर्तनकारानं कीर्तनात सांगितलं की तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण, लोक वाच्यार्थ घेतील आणि उद्या सकाळी एखाद्यानं केलं
तर पोलीस येऊन आमच्यावर आक्षेप घेतील असं काही करू नका. पण तरी सुद्धा जर देवाला प्राण अर्पण करायचं असेल तर सर्व भावानं देवाची सेवा करा. अर्थात आपला प्राण त्या परमात्म्याला अर्पण करा. संत सगळ्या गोष्टी देवाला देतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चिती. सगळ्या गोष्टी संत देवाला देऊन टाकतात. पण या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर सुद्धा त्या देवाला देऊन ते काहीच मागत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. ते संत जीव आणि भाव सगळ्या गोष्टी देवाच्या पायावर ठेवतात, पण तरी सुद्धा देवाकडे काहीही मागत नाही. तुम्ही म्हणाल खरंच संत असे वागतात का? हा, पुरावा जर पाहिजे असेल तर ज्यांचा अभंग आहे त्यांचाच पुरावा घ्या. आमच्या तुकोबारायांची सावकारकी होती. वंश परंपरेनं सावकार असणारे आमचे तुकोबाराय. किती संपत्ती होती? त्या काळची तुकोबारायांची संपत्ती पाहिली तर आजच्या काळात आमचे तुकोबाराय देशात जगात प्रथम क्रमांकाचे श्रीमंत ठरले असते. आमच्या सगळ्या संतांना श्रीमंत पदवी नाही, पण आमच्या तुकोबारायांना श्रीमंत पदवी आहे. इतके तुकोबाराय श्रीमंत होते. हा, आता ती श्रीमंत पदवी व्यवहारिक नाही, पारमार्थिक आहे, पण तरी सुद्धा कधीतरी ती व्यवहाराला सुद्धा लागू होते. कारण आर्थिक बाबतीत सुद्धा आमचे तुकोबाराय तेवढे श्रीमंत होते. पण तर इतके श्रीमंती असणारे आमचे तुकोबाराय दुष्काळ पडला आणि आपल्या गावातील लोकांचे हाल होऊ नयेत किंवा त्यांना अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून तुकोबारायांनी घरात असणारं धान्याचं कोठार खाली केलं. जवळ असणारी सगळी संपत्ती सर्व लोकांना वाटून टाकली. जवळ असणाऱ्या हिशोबाच्या वया पाण्यात बुडून टाकल्या. कोणाकडून रुपयाचं सुद्धा कर्ज वसूल केलं नाही. ही आमच्या तुकोबारायांची श्रीमंती आहे. तुकोबारायांनी व्यवहारिक सर्व गोष्टींचा त्याग केला. प्रत्येक गोष्ट त्यांनी सर्वांना अर्पण करून टाकली. इतक्यावर तुकोबारायांचं समाधान झालं नाही. तुकोबारायांनी व्यवहारिक गोष्टी तर अर्पण केल्याच, पण तुकोबारायांनी आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आमच्या परमात्म्याला अर्पण केला. किती सेवा केली त्या देवाची? हा, त्या देवाची एवढी अखंड सेवा केली की तुकोबारायांना स्वतः त्या सेवेचं ऋण चढलं आणि देव तुकोबारायांना आग्रह करू लागला, म्हणे महाराज फार सेवा झाली हो. हा, एवढी सेवा केली, आता त्या सेवेबद्दल काहीतरी मागा, नाहीतर त्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर चढेल. ही सेवा नुसती, या सेवेचं ऋण फक्त तुकोबारायांचं चढलं होतं एवढंच नाही, तर तुकोबारायांच्या प्रत्येक पिढीनं देवावर हे ऋण चढवलेलं होतं. कारण तुकोबारायांच्या मात्या पित्यांच्या बाबतीत विचार केला तर बोल्लोबा आणि कणकाई भगवत भक्त होते. एकदा बोल्लोबा वारीला जायला निघाले आणि कणकाई मातांनी आग्रह केला, म्हणे दरवर्षी तुम्हीच वारीला जाता, कधीतरी मला पण घेऊन चला, असा आग्रह करावा. काय, दरवर्षी तुम्हीच वारीला जाता, कधीतरी म्हणे मला पण घेऊन चला. त्यानं सांगितलं जमणार नाही. कळतं ना तुम्हाला? त्यानं सांगितलं जमणार नाही, कारण स्त्रियांना जर आम्ही सोबत घेऊन गेलो तर त्यांचे फार व्याप डोक्याला असतात. आपला एकटा जीव सदाशिव, बरं आहे, बरोबर की नाही? आपण एकटे गेलो की आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करावी लागत नाही. सोबत स्त्रियांना घेऊन गेलो की आपल्या मागे काहीतरी घेऊन आल्यासारखं वाटतं आणि मग तुमच्या समस्या सोडवता सोडवता आमचं देवाकडे लक्ष लागत नाही. तिनं सांगितलं, हे बघा, तिथे जरी आले तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, पण मला एकदा तुमच्या सोबत वारीला घेऊन चला ना. कणकाई मातांनी फारच आग्रह केला. मग शेवटी आमच्या बोल्लोबांनी विचार केला, म्हणे फार आग्रह करते, घेऊन जायला हरकत नाही. बोल्लोबांनी सांगितलं, ठीक आहे, मी घेऊन जातो, पण माझी एक अट आहे. म्हणे त्या ठिकाणी गेल्यानंतर देवापुढे जाऊन दर्शन घेतलं की त्या देवाजवळ काहीही मागायचं नाही. कणकाई मातांना सांगितलं, त्या देवाजवळ मी काहीच मागणार नाही, फक्त मला तुमच्यासोबत वारीला घेऊन चला. बोल्लोबा आणि कणकाई दोघेही वारीला निघालेले आहेत आणि वारीला निघालेले असताना पंढरपुरामध्ये येऊन पोचले. पंढरपुरामध्ये देवाच्या दर्शनाला रांग लावली. रांग लावताना बोल्लोबा पुढे होते आणि कणकाई माता त्यांच्या मागे चालत होत्या, कारण पूर्वीची तशी प्रथा होती. पूर्वी नवरा पुढे चालायचा, त्याच्या मागोमाग त्याची पत्नी चालायची, जेणेकरून ती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, पायांवर नाही, पावलावर, जेणेकरून ती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अर्थात त्याच्याच मार्गाने त्याच्या मागे येईल हे समजण्याकरता पूर्वी नवरा पुढे चालायचा, हा, पत्नी मागे चालायची. आता पुढे मागेची सोय राहिली नाही, आता हाताला धरून चालावं लागतं. का? भीती असते, पटकन जर कुठे गेली, विश्वास राहिला नाही ना. पूर्वीच्या लोकांना माहित होतं, मी किती जरी पुढे गेलो तरीही
माझ्याच मागे येणार आहे. पण हल्ली विश्वास राहिला नाही. यदा कदाचित रस्ता भटकली आणि इकडे तिकडे जर कुठे गेली तर काही चिंतेचा विषय नको म्हणून आता हाताला हात धरून चालतात. असं समजू नका फार प्रेम आहे म्हणून हाताला हात धरून चालतात. हा, विश्वास राहिला नाही याचा अर्थ असा नाही हाताला हात धरून चालणारे सगळेच अविश्वासी आहेत. माकडांना चणे आवडतात पण चणे आवडणारे सगळेच माकड नसतात. हा, एवढंही लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी बोलोबा पुढे चालायचे, कणकाई माता मागून चालत होत्या. बोलोबा गेले आणि मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं. इतर वेळी भक्त दर्शनाला आले की आमच्या पांडुरंगाची मान अशी उंच व्हायची, पण बोलोबांनी ज्यावेळी दर्शनाला जवळ गेले, पायावर मस्तक टेकलं, त्यावेळी आमच्या पांडुरंग परमात्म्यानं मान खाली घातली. बोलोबांनी देवाच्या मुखाकडे पाहिलं. सुंदर मुख होतं पण तरी सुद्धा आमच्या परमात्म्यानं मुख वर करून पाहिलं नाही. बोल्लोबाच्या भक्तीनं, बोल्लोबाच्या सेवेनं देवावर एवढं कर्ज चढलं होतं की देवानं मान सुद्धा वर केली नाही. आणि मग बोल्लोबांनी दर्शन घेतल्यानंतर ते बाहेर आले. पुढे कणकाई माता आल्या, त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. देवानं विचार केला, आता आपलं कर्ज फेडण्याची चांगली संधी दिसते. हा, देवानं सांगितलं, काय ग कणकाई, तुझा पती आताच दर्शन घेऊन गेला, तो आनंदी होता, पण तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही, काही चिंता आहे का? कणकाई मातानं सांगितलं, देवा चिंतेचा काही विषय नाही रे, पण बरीच वर्ष लग्नाला झाली, पण बरीच वर्ष होऊन सुद्धा जर एखाद्या स्त्रीची कुस पावण होत नसेल, तिला जर मूलच होत नसेल, तर तिच्या चेहऱ्यावर आनंद तरी कसा राहील? मग त्या कणकाई मातेंनी हे वाक्य म्हटल्यानंतर देवानं सांगितलं, चिंता करू नको, जा, तुला मुलगा होईल. एकदा नाही, देवानं 3 वेळा म्हटलं की तुला मुलगा होईल. आणि ज्या वेळेला कणकाई मातेनं देवाच्या मुखातून ऐकलं की तुला मुलगा होईल, आमची कणकाई माता हसत मुखानं बाहेर आली. आता हसत मुखानं बाहेर आल्यानंतर बोल्लोबानी जाणलं, म्हणे हिने नक्कीच देवाकडे काहीतरी मागितलेलं दिसतं. त्या कणकाईला प्रश्न केला, म्हणे काय ग, आतमध्ये होतीस त्यावेळी तुझा चेहरा पडलेला होता, आता बाहेर येताना हसत हसत बाहेर आली, तू देवाकडे काही मागितलं का? ती म्हटली, मी तुम्हाला वचन दिलं होतं, देवाकडे काही मागणार नाही, फक्त देव माझ्याशी बोलायला लागला म्हणून देवाला माझं दुःख सांगितलं. बघा, कणकाई मातानं शब्दही मोडला नाही आणि तिच्या मनातलं असलेलं व्यक्तही केलं. त्या कणकाई मातेनं सांगितलं, मी देवाकडे काही मागितलं नाही, फक्त देवाला माझं दुःख सांगितलं. त्यानं सांगितलं, ठीक आहे, तू देवाला दुःख सांगितलं, काय म्हणाला देव? म्हणे काही नाही, देवानं सांगितलं, जा, मुलगा होईल. 3 वेळा म्हटला की तुला मुलगा होईल. बोल्लोबानं सांगितलं, ठीक आहे, आता मागून तर मागितलंयस, जा देवाकडे आणि माग परत. जर तुला मला मुलगाच द्यायचा असेल तर असा मुलगा दे जो 3ही लोकांमध्ये तुझ्या नामाचा झेंडा पसरवेल, नवे नवे तर 3ही लोकांमध्ये ज्याची कीर्ती होईल, असा पुत्र तू मला दे. ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा 3ही लोकी झेंडा, आणि असा पुत्र तू मला दे, अशी मागणी केली. आणि म्हणून आमच्या त्या बोल्लोबा कणकाईच्या पोटी 3 भगवत भक्त जन्माला आले. पहिले सावजी, दुसरे तुकोबा आणि तिसरे कान्होबा. आणि तिघांच्या बाबतीत विचार केला, 3ही अतिशय परमार्थी. आणि तेच जीवन आमच्या तुकोबारायांनी व्यतीत केलं. आपल्या आई वडिलांनी अर्थात विश्वंभर बाबांपासून चालत आलेली जी परंपरा, त्यांनी जशी देवाची सेवा केली त्याच पद्धतीनं तुकोबारायांनी ही सेवा केली. आणि सेवेनं देवावर एवढे ऋण चढले की देव स्वतः तुकोबारायांना आग्रह करू लागले, म्हणे तुकोबा, आता या ऋणातून मला मुक्त होता येणार नाही, अहो काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात, देवा जमणारच नाही, मी तुझ्याकडे काहीही मागणार नाही. पण देवानं फारच आग्रह केला. त्यावेळी आमचे तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे देवा, जर तू मला मागच असं म्हणतोयस ना, तर एक काम कर, जी गोष्ट मी मागेल ना तेच तुला मला द्यावं लागेल. जर म्हणसी काही मागा तर हेची देगा पांडुरंगा. जर तू मला माग असं म्हणतोयस ना तर मला हेच दे. आता हेच म्हणजे नेमकं काय दे? अभंगाच्या प्रथम, हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. तुझा विसर न भावा, तुझा विसर
रन भावा गुण गाईन आवडी आहा गुण गाईन आवडी तुझा विसरण भाव तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी महाराज म्हणतात हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. तुकोबारे देवाला म्हणतात देवा जर तुला मला काही द्यायचंच असेल तर हेची हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. हेच दे. आता हेच दे म्हणजे हा तुम्हाला जर द्यायचं आहे ना तर हेच द्या. द्यायचे तर एवढेच द्या असं म्हटलं तरी हरकत नाही बरोबर ना. हेची ज्या ठिकाणी च प्रत्यय लागला जातो ना त्या ठिकाणी शब्दाला फार वजन प्राप्त होतं बरं का. आता खऱ्या अर्थानं 11:30 वाजत आले. व्याकरणाची वेळ तर नाही पण तरी सुद्धा स प्रत्यय लागला अर्थात षष्टीचा प्रत्यय जर आला तर त्या शब्दाला विशेष महत्व प्राप्त होतं. हा आम्ही विभक्ती आणि प्रत्यय जर पाहिले तर त्यात हा च हा प्रत्यय जो आहे चाचीचे हा षष्टीचा प्रत्यय आणि षष्टीच्या प्रत्ययाचा विचार केला तर जिथे षष्टी प्रत्यय लागला जातो त्या ठिकाणी शब्दाला फार महत्व प्राप्त होतं. हा सोपं करून सांगायचं म्हणजे आज एखाद्या गावामध्ये कीर्तन झालं पुन्हा त्याच गावातली तारीख घेण्याकरता फोन आला म्हणजे महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. तारीख विचारली ती तारीख खाली नव्हती म्हणे माझी तारीख खाली नाही दुसरं कोणी चालेल का. नाही तुमचंच पाहिजे. ज्यावेळी हा च प्रत्यय लागतो ना त्यावेळी समजून जावं फक्त आपल्याशिवाय पर्याय नाही. अर्थात जर च प्रत्यय लागला तर त्या ठिकाणी ती व्यक्ती महत्वाची आहे. च प्रत्यय लागला तर वस्तू महत्वाची आहे. आणि हेची या शब्दावरून तुकोबारायांचा हा जो निग्रह आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणे द्यायचं असेल ना तर इतर काही देऊ नका हेच द्या. पण हेच म्हणजे नेमकं काय मागतात तुकोबाराय. महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा. हा आजकाल जर लोकांना देव प्रसन्न झाला आणि माग असं म्हटला तर हे काही मागतील असं सांगता येत नाही. सामान्य माणसाला ज्या वेळेला देव प्रसन्न होतो ना त्यावेळेला सामान्य व्यक्ती देवाजवळ मागणी करतो. काय मागणी करतो. सामान्य माणसाची मागणी एकच असते देवा तुला जर मला काही द्यायचं असेल तर एक काम कर माझ्याजवळ असणारी धनसंपदा वाढू दे. हा माझ्या घरी पुत्र पौत्रादी संपत्ती वाढू दे. जर मला द्यायचं असेल तर या गोष्टी तू माझ्या पदरामध्ये घाल. पण महात्मे अशा काही गोष्टी मागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सामान्य माणसाला देव प्रसन्न झाल्यानंतर तो स्वतःच्या हिताची मागणी देवाजवळ करत असतो. अर्थात स्वतःचं हित ज्या गोष्टीत आहे असं मानतो ना त्या गोष्टीत त्याचं हितही नसतं पण तरी सुद्धा स्वतःच्या हिताची मागणी सामान्य माणूस देवाकडे करतो. पण महात्म्यांना ज्या वेळेला देवाजवळ मागण्याची वेळ येते त्यावेळी देवाजवळ मागणी करत असताना महात्मे एकतर समाजासाठी मागणी करतात एकतर जीवाच्या उद्धाराकरता मागणी करतात किंवा मग देवाचीच मागणी देवाजवळ करतात. हा सोपं करून सांगायचं तर पहिली गोष्ट ज्ञानोबारायांना मागणी करण्याची वेळ आली. ज्ञानोबारायांनी सांगितलं दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा अर्थात दुरितांचं तिमिर जाओ अर्थात ज्ञानोबारायांनी समाजाकरता त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. विश्वात्मक परमात्म्याकडे ज्या वेळेला मागण्याची वेळ येते ज्ञानोबारायांनी स्वतः करता मागितलं नाही समाजाकरता ज्ञानोबारायांनी मागणी केली. जर देवाकडे मागण्याचीच वेळ आली तर संत देवाकडे मागणी करताना म्हणतात देवा या जगातल्या सगळ्या लोकांचा उद्धार होऊ दे. आणि स्वतः करता जर मागावं अशी वेळ आली तर संत म्हणतात देवा मला फक्त तुझा आठव राहू दे तुझा विसर होता कामा नये. फक्त देवाच्या आठवाची मागणी आमचे संत त्या परमात्म्याकडे करत असतात. पण बघा ना हो तुकोबाराय ज्या अर्थी म्हणतात की देवा तुझा विसर होता कामा नये याचा अर्थ तुकोबारायांना भीती आहे का हो की मला देवाचा विसर पडेल म्हणून. तुकोबारायांना तशी भीती धरण्याची अजिबात गरज नाही. कारण विसर आम्हाला त्या गोष्टीचा पडतो की ज्या गोष्टीपासून आम्ही दुरावले जातो.
पण तुकोबराय देवापासून कधीच दुरावले गेले नव्हते. कारण तुकोबरायांच्या बाबतीत विचार केला, तुकोबराय भगवंतामध्ये एवढे तल्लीन झालेले होते, भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढे विलीन झालेले होते की तुकोबरायांची वाचा जी आहे ना, ती वाचा सुद्धा तुकोबरायांच्या ताब्यात राहिली नाही. ती सुद्धा परमात्म्याशी समरस झाली आणि त्याचा परिणाम असा झाला, तुकोबरायांनी बहिर्दिशेला जावं आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा फक्त आणि फक्त भगवंताचंच नाव घ्यावं, एवढी तुकोबरायांची वाचा अनावर झाली. महाराज प्रमाण देऊन सांगतात, माझी या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा माझी माझा झाली अनावर वाचा माझी माझा झाली अनावर वाचा माझी माझा झाली अनावर वाचा माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा. महाराज म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. त्या नामाचा इतका छंद घेतलेला होता की आता तुकोबरायांची वाचा सुद्धा अनावर झाली होती. तुकोबरायांची वाचा सुद्धा रात्रंदिवस भगवंताचंच ध्यान करत होती. इतकी भगवंताच्या स्मरणात असणारे तुकोबराय आणि ते तुकोबराय देवाला म्हणतात, देवा मला तुझा विसर पडता कामा नये. हे कसं काय? याचं कारण आहे, आज देवा मी तुझ्या स्मरणामध्ये आहे आणि कायम तुझं स्मरण करत राहणार आहे. फक्त यदा कदाचित कधीतरी प्रसंग आला तर विसर पडू नये, हे यदा कदाचित झालं. आणि दुसरी गोष्ट, तुकोबराय ही मागणी करत असताना स्वतः करता करत नाही, तर यदा कदाचित देव आपल्याला प्रसन्न झाला तर आपण देवाकडे काय मागावं हे आपल्याला कळावं. याच्याकरता तुकोबराय म्हणतात की तुझा विसर न व्हावा. आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर इतर गोष्टी मागण्याऐवजी एवढं म्हणावं देवाला की देवा तुझा विसर होता कामा नये. आणि ही गोष्ट आज फार गरजेची होती. विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली पचतील खाणी चौऱ्याशीच्या विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी चौऱ्याशीच्या विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी थोर झाली हानी थोर झाली हानी. म्हणतात विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जर या ठिकाणी आल्यानंतर आम्ही देवाला विसरलो तर मग पुन्हा त्या देवाच्या आठवा करता 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार आहे. त्याशिवाय नाही. म्हणून आता या ठिकाणी आलोय ना, तर आता देवाचा विसर पाडू नका. आज त्या परमात्म्याच्या आठवामध्ये सतत कार्यरत राहा. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुझा विसर मला होता कामा नये, एवढंच तू कर. तुकोबरायांना देवाचा विसर पडला होता का? तुकोबरायांना देवाचा विसर पडला नाही, पण आपल्याला देव प्रसन्न झाल्यानंतर आपण काय मागावं हे आपल्याला कळावं. याच्याकरता तुकोबराय म्हणतात तुझा विसर न व्हावा, पण तूच
तीच बाब तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा लागू होते की तुकोबारायांचं म्हणणं आहे, देवा यदा कदाचित जर विसर पडलाच तर परमार्थ मार्गाला मी चुकायला नको, म्हणून देवा मला सतत तुझी आठवण राहू दे, तुझा विसर मला पडता कामा नये. तुकोबारायांनी ज्यावेळी ही मागणी केली त्यावेळी देव म्हणतो, का हो तुकोबा, तुम्ही मागणी करताय हे ठीक आहे, पण माझ्या आठवामध्ये किंवा जर माझा विसर पडला नाही तर तुम्ही नेमकं असं काय करणार आहात की ज्या योगानं तुमचा उद्धार होईल किंवा ती मागणी तुम्हाला प्रिय वाटेल किंवा त्या मागणीनं तुम्हाला काहीतरी तुमचं हित होईल. तर तुकोबा देवाला म्हणतात, देवा जर मला सतत तुझा आठव राहिला ना तर मी काय करेन. तर अभंगाच्या द्वितीय चरणात गुण गाई नवडी, गुण गाई नवडी, गुण गाई नवडी, गुण गाई ती माझी सर्व जोडी, हे ती माझी सर्व जोडी, गुण गाई नवडी, गुण गाई नवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाई नवडी, गुण गाई महाराज म्हणतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अर्थात तुकोबाराय म्हणतात, देवा जर तुझा मला सदैव आठव राहिला ना तर मी आवडीनं तुझ्या गुणांचं गायन करेन आणि माझ्या करता ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आता महिनाभर आपण तेच केलं ना, ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दाखवली त्यांनी महिनाभर तेच केलं ना. महिनाभर फक्त पहाटे उठून लोक म्हणतात, काय हे पहाटे उठले आणि आमची झोपमोड केली. असं नाही बरं का, काकड्या करता उठणारे काही झोपमोड करायला उठत नाही, ते तुम्हाला खऱ्या अर्थानं जागा करायला उठवतात. काकड्याला लोकांच्या झोपा मोडण्याकरता नाही, तुम्हाला खऱ्या अर्थानं जागा करण्याकरता उठवतात. कारण आपल्याला जी झोप लागलेली आहे ना, ही अज्ञानाची झोप, ही अज्ञानाची झोप कधीतरी दूर झाली पाहिजे. आणि म्हणूनच आमचे संत चौथ्या मालिकेत म्हणतात की बाबांनो आता उठा, उठ जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवाव्यता जन्माता. उठ जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवाव्यता जन्मा, चुकवाव्यता जन्मा, उठा साधू संत झाला पुढे हित. जाईल जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत, उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासे करती पाच कंचाराची काकडती देखलिया, उठवली बेगेसी चला जाऊ रावळाची करती देखलिया. फारच जागरण झालेलं अंगावर आलं बरं का. अहो आपल्याला जागा करतात पण जागेपणी झोपल्यासारखे वाटून देऊ नका ना. खरोखर जागे झालोय ना तर जागेपणात म्हणा. अहो संत म्हणतात बाबांनो उठा
आपल्याला जागा करतात यात नवल नाही, ते पुढे जाऊन म्हणतात उठा उठा साधू संत. आता मला सांगा, जर साधू संत आहेत तर त्यांना उठवण्याची गरज आहे का? आणि ज्यांना उठवण्याची गरज आहे तर ते साधू संत आहेत का? पण नाही, ते आपल्याला मोठेपण देतात की बाबांनो तुम्ही साधू संत आहात. आणि साधू संत असे पहाटेच्या वेळेला झोपून राहत नाही, ते देवा करता उठतात. बरं, हे साधू संत आधी उठतात आणि मग तेच साधू संत त्या देवाला सुद्धा म्हणतात उठा पांडुरंग प्रभात समयो पातळा. वैष्णवांचा मेळा गडा परी दाटला, वैष्णवांचा मेळा गगन दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गुरुवरांची मांदी उभे जोडोनी हात, गुरुवरांची मांदी उभे जोडोनी हात. अवघे हरी जन मिळून आले राहुला भिकर जोडोनी बिना विद्ये गोपाला. उठा पांडुरंगा हरी जन सांभाळे, वदन वंदू पायात झुळझुळ उगवला दिनकर झाला निवड सदिशा. कोठभरी निद्रा आता उठा परेशा. तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वाराचे, दोन्ही कर जोडोनी गाई गोपाळ सेवेसी. उठा पांडुरंगा हरी जन सांभाळे, पाहू द्या वदन वंदू पायाची धुळीये. काहो तुम्ही निश्चिंतीने निद्राते हरे. ए मानियेले सुख आम्ही वाचू कैचा परिये. उठा सावध व्हावे क्षेम सकळांची गावे. जयाची वासना तया दया पुरवावे. जन्म जन्मी सांभाळिले क्षमा करा न्याय. कृपा करा देवा आम्हा तुझी बाप माय. तुका म्हणे करावडील पण दानाचे, जने सुख होय जानते. उठा सावध व्हावे क्षेम सकळांची जावे. दयाची वासना तया तैसे पुरवावे. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदने मुनी जनकी लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदुंगाविण्या पाजे टाळ गोड. जोडून या कर मुखपासादर. पायावरी शिर तुका म्हणे काय पडिये ते मागा, आपुनाले सांगा दुःख सकळ. करा जय जयकार वाद्यांचा गजर. टाळविण्या पण उठा पांडुरंगा प्रभात दिशा ओवाळी, प्रभात दिशा ओवाळी. तुमचे भेटी लागे, तुमच्या भेटी लागे सजन आले रावळी. गोंधले से तेज कोठे नदीचे काजळे, दिसते कोटे काली आली मुक्ताबाई आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. आले गोरे कुंभार कोरे घेऊन या कटी, कोरे घेऊन या कटी. मंगल स्नाना लागे, मंगल स्नाना लागे उभे तिष्ठत द्वाराचे. आले सावळे फळे पुष्पे घेऊन, फळे पुष्पे घेऊन. चोखा मेळा बंका, चोखा मेळा बंका सानिध्या जवळे. आले ज्ञानेश्वर उभे मंडपा जवळे. एका जनार्दनी हरीने वाजवली टाळी, वा वा. एका जनार्दनी हरीने वाजवली टाळी. हा गोंधले से तेज कोठे नदीचे काजळे. आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी, आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. काकडच झाला सगळा. सकाळची एक मालिका झाली बरं का, पूर्ण नाही अर्धवट का होईना पण झाली. मला सांगा, फक्त 5च मिनिटं आपण भजन घेतलं, कधी 5 मिनिटाचं भजन जर आम्हाला एवढा आनंद देऊ शकतं, विचार करा
महिनाभर जर आम्ही रोज हा काकडा केला तर जीवाला किती आनंद होईल हो. जर 5 मिनिटाचं भजन आम्हाला एवढा आनंद देतो, महिनाभर काकडा केला तर तो आम्हाला त्याच्याही पेक्षा जास्त आनंद देतो. आणि आम्ही आयुष्यभर जर आवडीनं भगवंताचे गुण गायले तर आम्हाला किती आनंद होईल हो. संत आयुष्यभर आवडीनं त्या भगवंताचे गुण गातात, कारण त्या भगवंताच्या गुणाचं गायन करताना जो आनंद आहे ना तो या त्रिभुवनामध्ये कुठेच नाही. आणि ह्याची माझी सर्व जोडी. संतांच्या दृष्टीनं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. याच्यापेक्षा वरची कुठली संपत्ती नाही. ही खऱ्या अर्थानं आयुष्याची संपत्ती आहे. आणि म्हणून संत अशा पद्धतीनं भगवंताच्या गुणाचं गायन करतात. बरं, हे गुण गात असताना खऱ्या अर्थाने या माईकची सुद्धा गरज लागणार नाही. का? कारण भगवंताच्या गुणाचं गायन करताना काय करावं लागतं? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवो ब्रह्मरस आवडीने, मोडोनी या वाटा सुख दोतर, मोडोनी या वाटा सुख दोतर, देव ब्रह्मटा सूक्ष्म दुसरा, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुसर. महाराज म्हणतात भगवंताच्या गुणाचं गायन करायचंय, भगवंताचं भजन करायचे, इतर सामुग्रीची आवश्यकता नाही. मी यांना म्हटलं होतं माईक खराब झाली चिंता नाही, आपण विदाऊट साऊंड कार्यक्रम करू. का? जर मृदुंग असेल, वाद्यांचा गजर असेल तर त्या ठिकाणी कोणत्याच साधनाची आवश्यकता नाही. पण मृदुंग लावून वाद्यांच्या गजरामध्ये एकदा आनंदानं तो ब्रह्मरस निर्माण झाला ना की मग तो ब्रह्मरस सेवन करण्यातला आनंद फार जगा वेगळा आहे. संत स्वतः त्या रसाचं सेवन करतात आणि मग तो रस जो आहे तो इतरांनाही वाटतात. सेवितो हा रस वाटितो आणि का क्यारे होऊ नका सरपडी. आम्ही घेत नाही एवढंच चुकतं. आणि म्हणूनच संत जो रस निर्माण करतात ना त्या नामाचा रस आधी सेवन केला पाहिजे. संत इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. देवाला म्हणतात देवा फक्त तुझ्या गुणाचं गायन मी करेन, एवढंच माझ्याकरता कर. जर मी तुझ्या गुणांचं गायन केलं ना तर ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपदा आहे आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जोडलेली संपत्ती आहे. तुकोबराय देवाला ज्यावेळी असं म्हणतात त्यावेळी देव तुकोबरायनं म्हणतो महाराज तुम्हाला जर संपत्तीच जोडायची असेल तर नामाची संपत्ती जोडून काय कराल? चला ना मी तुम्हाला मुक्ती देतो, संपत्ती देतो, संपदा देतोय, धन देतोय, त्याचा तुम्ही स्वीकार करा. देव ज्यावेळी असं म्हणतात तुकोबराय देवाला म्हणतात जमणार नाही देवा, तुला जर मला काही द्यायचंच असेल तर मला मुक्ती देऊ नको, मला संपदा देऊ नको. मग मला काय दे? तर अभंगाची मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाये न आवडे गुण गाये न आवडे. महाराज म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. देवा मला मुक्ती नको, मला धन संपदाही नको, मला फक्त संतांची संगत दे. पहिली गोष्ट तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती, हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं. न लगे मुक्ती, न लगे धन आणि न लगे संपदा. का? बघा मुक्ती नको, कारण जी मुक्ती देव तुकोबरायांना द्यायला निघालाय ना, तुकोबराय म्हणतात देवा तू मला काय देणार? जी मुक्ती तू मला द्यायला निघालायस
ती आधीच माझ्याजवळ आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तुकोबारायांनी त्याच मुक्तीला वरलय. ती मुक्ती तुकोबारायांची पत्नी आहे आणि स्वतःची पत्नी इतरांकडून कोण म्हणतोय हा तिला मी घेऊन येतो, जमेल का? हा, ती तुकोबारायांचीच आहे. देवाला म्हणतात मला ती मुक्ती नको का? ती मुक्ती आम्हाला सहज मिळालेली आहे. तुझ्या नामानेच त्या मुक्तीला आम्ही प्राप्त केलेलं आहे, म्हणून मला ती मुक्ती नको. हा, धनसंपदा काय का नको? कारण ती धनसंपदा जी आहे ना ती नाशवंत आहे. हा, ते धन जे आहे ते नाशवंत आहे, कधीतरी नाश पावणार आहे. आणि म्हणून ते धन आम्हाला आवडत नाही, संपदा सोहळा आम्हाला आवडत नाही. उलट संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. केवळ आणि केवळ आम्हाला तुझ्या भेटीची ओढ लागलेली असते. आम्हाला त्या गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. पण जर तू काहीतरी आग्रह करून देतोच आहेस ना, तर एक काम कर, मला संतांची संगत लाभू दे. का बरं संतांची संगत लाभू दे? जर त्या संतांची मला संगत लाभली तर निश्चितपणानं माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. त्या संतांच्या संगतीत गेल्यानं तुझं नामचिंतन मला करता येईल आणि जेणेकरून माझ्या आयुष्याला सार्थकता मिळेल. आणि म्हणून मला संतांची संगत दे. बरं ठीक आहे, देव तुकोबाराय म्हणतात तुमची मागणी मला लक्षात आली, पण आता नेमकं तुम्हाला आणखी काही मागायचं असेल तर मागून घ्या. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा आता फक्त एकच गोष्ट कर, या सगळ्या गोष्टी इथे येऊन मला उपभोगता याव्यात, याच्या करता मला या मृत्यूलोकामध्ये सुखाने गर्भवासाला घाल. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, आवडी, आवडी. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. विठोबार कुमाई,
विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 Toba, 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 Toba Rakhumai, विठोबा रखुमाई Vitoba Rakhumai, विठोबा रखुमाई Vitoba Rakhumai, विठोबा Vitoba रखुमाई Rakhumai, Vitoba Rakhumai, विठोबा रखुमाई Vitoba Rakhumai, जय जय Vitoba Rakhumai, विठोबा Vitoba Rakhumai, रखुमाई Vitoba Rakhumai, विठोबा रखुमाई Vitoba Rakhumai, विठोबा Vitoba रखुमाई Rakhumai, विठोबा Vitoba रखुमाई जय जय Rakhumai, विठोबा रखुमाई पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई Toba Rakhumai, Toba Rakhumai, Vitoba Rakhumai, Toba Rakhumai, Vitoba Rakhumai, Vitoba Rakhumai, Toba Rakhumai, Toba Rakhumai, Toba Rakhumai, Vitoba Rakhumai. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. शेवटच्या चरणाचा विचार केला तर या चरणामध्ये तुकोबा देवाला म्हणतात, देवा या ठिकाणी आल्यानंतर मला तुझ्या गुणाचं गायन करता यावं, संतांची संगती घडावी आणि तुझा विसर पडू नये. पण या सगळ्या गोष्टी घडून याव्यात याच्याकरता तू मला सुखाने गर्भवासाला घाल. देव तुकोबाऱ्याने म्हणतात, महाराज तुम्ही जगापुढे गर्भवासाचं दुःख मांडता की गर्भवासाला येण्याकरता किती दुःख आहे. तुम्हाला माहिती आहे गर्भवासामध्ये दुःख आहे, पण तरी सुद्धा तुम्ही गर्भवासाची अपेक्षा करता, तुम्ही गर्भवासाला यावं अशी इच्छा व्यक्त करता. याच्या मागचं कारण काय. तुकोबाया देवाला म्हणतात, देवा गर्भवासाचं दुःख आहे, पण तुझं नाम आमच्या जर सोबत असेल तर त्या गर्भवासाचं दुःख आम्हाला जाणवत नाही. कारण गर्भवासी दुःख हा जरी असलं तरी सुद्धा हृदयी असता नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. गर्भवासाला येतानाही दुःख आहे, इथून जातानाही दुःख आहे, पण जर तुझं नाम आमच्या सोबत असेल तर ते दुःख जाणवणार नाही. हा सोपा एक दृष्टांत सांगते आणि सेवा संपवते. बघा, गोफणीतून एकानं दगड मारला. गोफण कळते ना, कळते का नाही. ज्यांना कळते त्यांना समजेल. गोफणीतून एकानं दगड मारला आणि तो दगड होता 10 तोळे सोन्याचा. एक जण रस्त्यानं चालला होता, मागून गोफणीतून एकानं दगड मारला. दगड मारल्यानंतर पहिल्यांदा रिॲक्शन, हा कोणी मारलं एकदा मागे वळून पाहू द्या. बरं, लोक कॉलर ताट करूनच मागे वळतात. ज्यांना कॉलर नाही ते सुद्धा ताट करतात हो, आणि मिशी नाही ते सुद्धा मिशा करतात. दगड लागला म्हणून दगड मारणारा कोण आहे हे पाहण्याकरता तो मागे वळला. मागे कोणी दिसत नाही. विचार केला, ज्या दगडीमुळे आपल्याला हा त्रास झाला, निदान ती दगड तरी कोणती आहे ती पाहावी.
खाली वाकला, खालून दगड उचलली, पाहतो तर ती दगड होती 10 तोळे सोन्याची. त्याने विचार केला हा मारणारा सापडत नाही म्हणून, पण ही दगड मारणारा जो कोणी आहे, जर त्याच्या डोक्यात अजून अशी अवकळा आली आणि त्यानं अजून अशा 7-8 दगडी जर मारल्या तर म्हणे आयुष्यभराची कमाई आपली इथेच निघून जाईल. हा, आयुष्यभराची कमाई जोडली जाईल. हा, गोपणीतून दगड मारला, दगड लागल्यानंतर त्रासही झाला, पण ज्यावेळी समजलं की ज्या दगडाने आपल्याला इजा झाली, ज्या दगडाने आपल्याला दुखापत झाली, तो दगड 10 तोळे सोन्याचा आहे, मग अपेक्षा करू लागला यासारखे आणखी दगड जर आले तर बरे होतील. गर्भवासाला येताना जरी दुःख असलं तरी भगवंताचं नामचिंतन असेल तर गर्भवासाचं दुःख जाणवत नाही. आमचे नाथ बाबा म्हणतात, गोफन गुंड सन्मुख लागता अवश्य उठे दुःख, परी तो सुवर्णाचा सालिया देख, दुःख लोपोनी सुख अनिवार्य वाढे. नाथबाबांचं म्हणणं आहे, जर तोच दगड सोन्याचा असेल ना तर दुःख विसरून माणूस अनिवार्य असं सुख त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून गर्भवासाला येताना दुःख आहे, पण गर्भवासाचं थोडंसं दुःख सहन करून जर आयुष्यभर आम्हाला परमप्रिय अशा परमात्म्याच्या नामाचं चिंतन करता येत असेल, या ठिकाणी येऊन नारायण नामानं जीवनमुक्त होता येत असेल, तर ते गर्भवासाचं दुःख सुद्धा आम्ही हसत हसत काढायला तयार आहेत. आणि म्हणून देवा तू आम्हाला गर्भवासाला घाल, कारण मार्गामध्ये चालत असताना प्रवास करत असताना दुःख आहे, पण पालखीत बसणाऱ्याला ते दुःख जाणवत नाही. मार्गाची चिंता पालखी बैसता, हा नाही उसंतिता कोसपेणी. हा, जर पालखीमध्ये बसलेला आहे तर त्याला किती मार्ग गेला, किती त्रास झाला हे जाणवत नाही. हा, हायटेड गाडी आहे, त्या गाडीला आतमध्ये एसी लावलेली आहे, रस्ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. मला सांगा, ड्रायव्हर सोडला तर गाडीमध्ये इतर जण जे बसलेले आहेत त्यांना त्रास आहे का? तर किती प्रवास असू द्या, हा, गाडीमध्ये जरी प्रवास करताना त्रास होणार नसेल, हा, तर प्रवासाचं दुःख जाणवत नाही. त्याप्रमाणे परमात्म्याचं नाम जर सोबत असेल ना, हा, तर मग त्या गर्भवासाचं दुःख जाणवत नाही. म्हणून देवा, हा, जर गर्भवासाला आल्यानंतर मला तुझ्या नामाचं चिंतन करण्याची संधी मिळणार असेल ना, तर गर्भवासाला सुद्धा यायला मी तयार आहे. कारण आता माझी गर्भवासाची चिंता संपली, कारण तुझं नाम माझ्या सोबत आहे. आणि या ठिकाणी गर्भवासाचं थोडंसं दुःख काढल्यानं मला अतिशय, गर्भवासाचं दुःख जर काढलं ना तर त्या शब्दाला उपमाही देता येत नाही की त्या भगवंताचं नाम किती गोड आहे. आणि अशा गोड त्या परमात्म्याच्या नामाचं जर चिंतन घडणार असेल तर देवा त्या गर्भवासाचं दुःख काढायला मी तयार आहे, असं थोडक्यात तुकोबाराय या अभंगात म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.